ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविकांनो, स्वर्ग म्हटला म्हणजेच आपल्या मनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे चित्र उभे राहतात। स्वर्ग म्हणजेच देवदूताने भरलेला आणि प्रभू येशू ख्रिस्त त्या सिंहासनावरती बसलेला, त्या अशा या सामर्थ्याने भरलेल्या स्वर्गामध्ये कोणाला जावयाचे वाटणार नाही। प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते की आपला प्रवेश त्या स्वर्गामध्ये व्हावा, त्या देवदूता संगे आणि प्रभू येशू ख्रिस्त तो राजांचा राजा आहे त्याच्या समोर आपल्याला ते स्थानपन्न करता यावं किंवा त्याची गौरवस्तुती करता यावी। आणि म्हणूनच अशी उत्कंठा केवळ आपल्या मनामध्ये नाही तर शिष्यांच्या मनामध्ये देखील होती, कारण प्रत्येक वेळा प्रभू येशू ख्रिस्ताने स्वर्गाविषयी सुंदर सुंदर गोष्टी म्हणजेच देवाच्या राज्याविषयी सुंदर सुंदर गोष्टी आपल्या शिष्यांसमवेत त्यांनी शेअर केलेल्या होत्या, आपल्या शिष्यांना सांगितलेले होते। आणि म्हणून शिष्यांच्या मनामध्ये नेहमी कुतूहल निर्माण झालेलं होतं। आणि आजच्या शुभवर्तमानामध्ये तेच शिष्य प्रभू येशू ख्रिस्ताला प्रश्न विचारत आहेत की कोणाचं तारण होणार आहे किंवा किती लोक त्या स्वर्गामध्ये प्रवेश होणार आहे, किती लोकांचं या जगातून स्वर्गामध्ये प्रवेश होणार आहे। तेव्हा प्रभू येशू ख्रिस्त किती लोक म्हणून आकडेवारी देत नाही की 100 लोकांचा प्रवेश होणार आहे का, किंवा एखाद्या 1000 लोकांचा प्रवेश होणार आहे का, किंवा एखाद्या लक्षवधी लोकांचा प्रवेश होणार आहे का, नाही। तर प्रभू येशू ख्रिस्त आकडेवारी देण्याऐवजी प्रभू येशू ख्रिस्त त्यांना सांगत आहे कोणाचा प्रवेश होणार हा महत्वाचा नाही, किती लोकांचा प्रवेश होणार हा महत्व नाही, तर प्रवेश कसा होऊ शकतो हे महत्वाचं आहे। म्हणजेच स्वर्गामध्ये जाण्यासाठी मार्ग कोणता आहे, त्यासाठी कुठले कार्य करणे गरजेचं आहे, तो उपाय प्रभू येशू ख्रिस्त आजच्या शुभ वर्तमानामध्ये सांगत आहे। आणि म्हणून एकाच्या छोट्याशा उदाहरणाद्वारे प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांच्या मनातील शंकेचं निराकरण करत आहे। आणि प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे तुमच्या समोर 2 रस्ते आहेत, एक म्हणजे रुंद रस्ता आहे आणि दुसरा म्हणजे अरुंद रस्ता आहे। आणि प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे अरुंद रस्त्याने चालत जा, अरुंद मार्गाने जा, अरुंद जो गेट आहे त्याच्याद्वारे तुम्ही प्रवेश करा, कारण रुंद मार्गाने जाणारे लोक भरपूर आहेत, रुंद मार्गाने जाणारे लोक भरपूर आहेत, त्याच्यावरती मार्गक्रमण करणारे लोक भरपूर आहेत। कारण तो रस्ता सुखाचा वाटत असला किंवा गुलाबाच्या पाकळ्यासारखा जरी वाटत असला तरी त्या रस्त्याचा अंत मात्र जणू काही काळोख्या अंधारी खाईमध्ये होत असतो। परंतु जो रस्ता अरुंद आहे, जो रस्ता आखूड आहे, त्या रस्त्याने मार्गक्रमण करण्याचा प्रयत्न करा, कारण जेव्हा आपण त्या रस्त्याने चालत जात असतो, त्या मार्गाने चालत जात असतो, जरी तो मार्ग खडतर दिसला, जरी त्या मार्गावरती खास खळगे असले, खडक असले, धोंडे असले किंवा काटेरी झुडपे असले, मात्र तो मार्ग आपल्याला त्या प्रकाशाकडे घेऊन जातो आणि तो प्रकाश म्हणजे स्वर्गाकडे घेऊन जातो। प्रभू येशू ख्रिस्त अरुंद मार्गाने रुंद मार्गाचा हा उदाहरण का ठेवत आहे, कारण प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलेलं होतं किंवा प्रभू येशू ख्रिस्ताला सांगायचं होतं की स्वर्गामध्ये प्रवेश करणं हे पाहिजे तितकी सोपी गोष्ट नाही। जरी प्रत्येक व्यक्तीला वाटते स्वर्गामध्ये माझा प्रवेश व्हावा, परंतु स्वर्गामध्ये प्रवेश होणे पाहिजे तितकी गोष्ट सोपी गोष्ट नाही। त्यासाठी मनुष्याला तडजोड करणे गरजेचे होते, त्यासाठी मनुष्याला खूप प्रयत्न करणे गरजेचे होते, किंवा प्रयत्न केल्याशिवाय मनुष्याच्या स्वर्गामध्ये प्रवेश होऊ शकत नाही। आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे जेव्हा आपण अरुंद मार्ग घेत असतो तेव्हा आपण चांगल्या मार्गाने मार्गक्रमण करत असतो। आणि स्वर्गामध्ये जाण्यासाठी परमेश्वर कधीच आपली जात पाहत नसतो, परमेश्वर कधीच आपला धर्म पाहत नसतो, परमेश्वर कधीच आपला कलर पाहत नसतो, परमेश्वर कधीच आपली भाषा ऐकत नसतो, परमेश्वर कधीच आपल्याला उच्च नीच असा भेदभाव करत नसतो। तर स्वर्गात जाण्यासाठी केवळ आणि केवळ आपल्या हातून घडलेले चांगले कर्म म्हणजेच चांगले फळे किंवा चांगले कृत्य परमेश्वर नेहमी ध्यानात देत असतो, परमेश्वर नेहमी मोजत असतो आणि आपण केलेल्या चांगल्या कृत्याद्वारेच आपल्याला ते प्रतिफळ मिळत असते। आणि जी व्यक्ती चांगले कार्य करत असते त्या व्यक्तीचा प्रवेश त्या अरुंद मार्गाने जात असतो। जी व्यक्ती तडजोड करत असते त्या व्यक्तीचा प्रवेश
त्या अरुंद मार्गाने जात असतो. जी व्यक्ती कष्ट घेत असते ती व्यक्ती त्या अरुंद मार्गावरती मार्गक्रमण करत असते. जी व्यक्ती प्रार्थनाच करत नाही तर ते प्रार्थनेद्वारे प्रार्थना कृतीद्वारे देखील दाखवत असते, इतरांना क्षमा करत असते, इतरांची निवास सेवा करत असते, गरिबांना मदत करत असते, नेहमी इतरांना मदत करत असते, आपल्या जवळ असलेल्या कलागुणांचा वापर इतरांच्या कार्यासाठी करत असते, देवाच्या कार्यासाठी करत असते. त्या व्यक्तीचा मार्गक्रमण त्या अरुंद मार्गाने येत असतो आणि तो अरुंद मार्ग आपल्या स्वर्गाकडे घेऊन जात असतो. म्हणून परमेश्वराला सांगायचं आहे, हा अरुंद मार्ग हा पाहिजे तितका सोपा नाही, काट्याने भरलेला आहे, खडकांनी भरलेला आहे, खास खडकांनी भरलेला आहे, अप्स अँड डाऊन्स आहेत, दुःख आहेत, वेदना आहेत, परंतु या दुःख वेदना खास खडके आपल्याला त्या स्वर्गाकडे घेऊन जाणार आहे. स्वतः प्रभू येशू ख्रिस्ताचं उदाहरण आपल्याला ठीक आहे. प्रभू येशू ख्रिस्ताकडे दोन मार्ग होते, एक अरुंद मार्ग होता, रुंद मार्ग होता. सैताने त्याला रुंद मार्ग दाखवलेला होता, एक इझी मार्ग दाखवलेला होता. त्या प्रभू येशू ख्रिस्त ख्रिस्ताची वाट चुकवतो दुसऱ्या मार्गाने जाऊ शकला असता, परंतु तो मार्ग त्या अंधाराकडे जात होता आणि त्या मार्गाने जुदास गेला होता, त्या मार्गाने अनेक पापी लोक गेलेले होते. परंतु प्रभू येशू ख्रिस्त आपल्या जीवनामध्ये नेहमी अरुंद मार्ग निवडत आहे. जो अरुंद मार्ग ख्रिस्ताचा मार्ग होता, कालवरीचा मार्ग होता, काट्यांचा मार्ग होता, रक्ताचा मार्ग होता, वेदनेचा मार्ग होता, दुःखाचा मार्ग होता, तो मार्ग प्रभू येशू ख्रिस्त निवडत आहे. कारण त्या ख्रिस्ताद्वारेच प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे, तो ख्रिस्ताद्वारेच व्यक्ती त्या स्वर्गाकडे जाऊ शकतो. आणि म्हणून स्वर्गीय मुकुट, तारणाचा मुकुट त्या प्रभू येशू ख्रिस्ताला मिळाला. केवळ आणि केवळ प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या जीवनामध्ये अरुंद मार्ग निवडलेला होता. आणि म्हणून माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, आपण देखील आपल्या जीवनामध्ये नेहमी अरुंद मार्ग निवडला पाहिजे. जो मार्ग कष्टाचा आहे, जो मार्ग घामाचा आहे, जो मार्ग तडजोडाचा आहे, जो मार्ग परिश्रमाचा आहे, कारण त्याचं फळ नेहमी गोड असतो. जो मार्ग शॉर्टकटचा आहे, जो मार्ग रुंद आहे, जो मार्ग जणू काही देखावा करतो, परंतु तो मार्ग नेहमी आपल्याला प्रकाशाकडे घेऊन जात नसतो, स्वर्गाकडे घेऊन जात नसतो. आणि म्हणून देखील आपण शाळेमध्ये देखील पाहतो, आजकाल मुलांना परिश्रम करण्याची आवड नाही, तर त्यांना शॉर्टकट पाहिजे, म्हणजे कॉपी करून पास करून येता येईल अशा गोष्टी त्याला पाहिजे असतात. किंवा आज लोकांना परिश्रम करून पैसा हवा नाहीये, तर शॉर्टकट मध्ये मला ताबडतोब लॉटरी लागली पाहिजे अशा हेतूने व्यक्ती प्रयत्न करत असतात. परंतु त्याच्या प्रयत्नाला कधीच यश नसते. कारण प्रयत्न करून घाम गळून जो पैसा मिळत असतो किंवा कष्ट करून जे काही यश मिळत असते, ते यश आपल्या नेहमी जवळ राहत असते, आपल्याला आनंद देत असते आणि तेच आपल्याला स्वर्ग प्राप्तीकडे घेऊन जात असते. तर आपण देखील आपल्या जीवनामध्ये रुंद मार्ग निवडण्याऐवजी अरुंद मार्ग निवडूया, परिश्रमाचा मार्ग निवडूया. जरी आपण पडलो तरी प्रभू येशू ख्रिस्त आपला उचलणार आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या वचनावरती मनन चिंतन करून विश्वास ठेवून आपण अरुंद मार्गाने जाण्याचा प्रयत्न करूया आणि नक्कीच हा अरुंद मार्ग आपल्याला स्वर्गाकडे घेऊन जाणार आहे.